कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची बॅटिंग आहे ती जोरात सुरू असताना पाहायला मिळत आहे आणि याच पावसामुळे आहे ती नदी पातळीमध्ये पाण्याची वाढ झाली आहे। सध्या मी पंचगंगा घाटावर उभी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पंचगंगा नदी आहे ती पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे। गेले 8 दिवस आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे। त्यासोबतच धरण क्षेत्रामध्ये आहे ती अतिवृष्टी होताना पाहायला मिळत होती। त्यामुळे जी काही नदी जिल्ह्यातील नदी पात्र आहेत त्यामध्ये पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत होती आणि त्याच परिस्थितीमुळे पंचगंगा आहे ती जुलै महिन्यामध्ये पात्राबाहेर गेली आहे। जर गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहायला गेलं तर मे महिन्यामध्येच आहे तो मुसळधार पाऊस ह्या जिल्ह्यामध्ये झाला होता। त्यामुळे ही पंचगंगा नदी आहे ती मे महिन्यामध्येच आहे ती पात्राबाहेर पडली होती। मात्र यावेळीच पावसाने लांबवल्यामुळे आहे ती पंचगंगा नदी आहे ती जुलैमध्ये आहे ती अखेर बाहेर पडली आहे। यासोबतच जिल्ह्यातील जी काही धरणं आहेत ती देखील भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पंचगंगेची राजाराम बंधारा येथील नदी पातळी आहे ती 33.6 इतकी आहे आणि सध्या पंचगंगा नदीची वाटचाल आहे ती इशारा पातळीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या जिल्ह्यामध्ये आहे ती 299 इतकी बंधारे आहेत आणि त्यामधले 51 बंधारे आहेत ती सध्या पाण्याखाली आपल्या गेले आहेत। गगनबावडामध्ये आहे ती सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। त्यासोबतच राधानगरी असेल, गडिंग्लज असेल, आजरा असेल या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या राधानगरी धरण आहे ते 52% इतकं भरलं आहे। त्यामुळे एकंदरीतच धरणामध्ये देखील पाणी साठा आहे तो मुबलक आहे। हीच राधानगरी धरण आहे ती पाऊस लांबल्याने आहे ती ओसाड पडली होती। धरणापासूनच आहे ते स्वयंचलित दरवाजापासून पाणी आहे ते भरपूर अंतरावर घटत गेलं होतं। त्यासोबतच पंचगंगेची देखील हीच परिस्थिती झाली होती। जून महिन्यामध्येच आहे ते पाऊस न पडल्याने आहे ती हीच नदी आटत गेली होती। नदीमधली जी मंदिर आहे ती उघड्यावर पडलेली होती। मात्र 2 दिवसांपूर्वीच आहे ती मंदिर पाण्याखाली जाताना पाहायला मिळत होतं। मात्र आज अखेर 4थ्या दिवशी आहे ती ही सर्व मंदिर आपल्याला पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पंचगंगा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडल्याने आहे ते कोल्हापूरकरांची बघण्याची गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे। यासोबतच प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेत आहे ती दोन्ही ठिकाणी बॅरिकेड्स लावून आहेत ते या ठिकाणी नागरिकांना न येण्यास आहे ती मनाई करण्यात आली आहे। यासोबतच पाहायला गेलं तर NDRFची टीम देखील आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच कोल्हापूर शहरामध्ये तुरळक पावसाची हजेरी असली तरी घाट माथ्यावर आहे ती अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आहे ती सध्या पूरस्थिती संभवू शकते का अशी शंका आहे ती व्यक्त केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ती आपत्ती व्यवस्थापनची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असं आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। येत्या 2 दिवसात मुसळधार पाऊस असण्याची शक्यता देखील आता हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।